नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत बघा, 1 वाटी। आणि यांना काय केलेलं आहे, तव्यामध्ये मी भाजून घेतलेले आहे। फ्रेश वाटाणे घ्यायचे, फ्रोझन वगैरे घ्यायचे नाही आहेत। त्यात टाकणार आहे एक छोट्या आकाराचा कांदा, 4 भाग करून घेतले त्याचे। तिखटाप्रमाणे मिरच्या त्या पण मी भाजून घेतलेल्या आहेत। लसूण घेतलाय, तो पण मी भाजून घेतलेला आहे, 7 ते 8 पकळ्या। 2 तुकडे आल्याचे छोट्या आकाराचे आहेत। ओवा घेतलेला आहे, तो पण छोटा अर्धा चमचा। थोडंसं जिरं टाकायचं, थोडीशी बडीशेप घेतलेली आहे, छोटा चमचा घ्यायचा बरं का। हे सगळं जिरं आणि बडीशेप अशा पद्धतीचा बघा चमचा आहे। आता हे काय करणार आहे, मिक्सरला मी दरदर करून घेणार आहे, पेस्ट बिलकुल करायचे नाही। अशा पद्धतीनं दरदर करून घेतलेलं आहे, पेस्ट करू नका, दरदर करून घ्यायचं। 1 वाटी बघा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटीला कमी ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे ही मी डाळीचं, चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे ही तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ह्या आकाराचा चमचा आहे। आणि ह्या वाटीनं ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं, त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर। हे सगळं साहित्य काढून घेते। मिक्सरमधलं बघा सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी हिंग पावडर, थोडीशी टाकायची हळद, छोटा 1 चमचा धने पावडर। अख्खे धने जरी तुम्ही ह्याच्यावर बारीक केले तरी पण चालू शकतं। छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं चांगलं, मस्त असं बघा मिक्स फक्त करून घेतलेलं आहे। थोडंसं ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा चमचा बाजरीचं पीठ जरी टाकलं तरी चालू शकते, नाही तर आपलं थालीपीठाचं पीठ जर तुमच्याकडे असेल तर ते जरी टाकून हे सगळं साहित्य टाकून केलं तर चालेल। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचं। मस्त असं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे। 1 वाटी बरोबर पाणी लागलेलं आहे। ज्या वाटीनं आपण वाटाणे घेतले होते ना त्या वाटीनं। फ्रेश वाटाण्यापासून झणझणीत असं नाश्त्यासाठी तुम्ही थालीपीठ बनवा, आहे खूप चविष्ट लागतं बरं का। फ्रेश वाटाण्याच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। अशा पद्धतीचे एक 5 ते 7 मिनटं जरी झाकून ठेवलं तरी चालेल, मी झाकून ठेवणार आहे। एक कॉटनचा मलमली कपडा घेतलेला आहे, त्याच्यावर आपण थापून घेऊया। छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे थापायचे, पण पातळ थापायचे, जास्त जाड नाही थापायचे। मस्त असं बघा हे पातळ थापलेलं आहे, असं पातळ थापायचं, जाड नाही ठेवायचं बिलकुल। आणि हेच भाकरीगत जरी तुम्ही थापून जरी केलं ना तरी पण चालू शकते। हे असं सरकवत राहायचं, थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि जरा जास्त पीठ घट्ट करायचं नाही, थोडंसं सैल करायचं की जेणेकरून आपल्याला थापता चांगलं आलं पाहिजे। हे बघा असं तुम्ही हे मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। तवा ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यावर आपण हे काढून घेऊया। पाणी लावायचं, छोटं मोठं आपल्या आवडीप्रमाणे करायचं। गॅस आहे मीडियम, असं थोडंसं पाणी शिपडायचं आणि पॅक झाकण ठेवायचं। झाकण काढून घेऊया आपण। आता वरून काय करायचं माहिती आहे का, थोडंसं तेल सोडायचं। मोठे मोठे जरी केले तरी पण चालू शकतं। पलटी करून घेऊया, चांगलं खरपूस भाजून घ्यायचं। एकदाच तेल सोडायचं, परत नाही सोडलं तरी चालतंय। बघा मस्त असं भाजलेलं आहे। ह्याला आपण आता कसे 5 होल केलेले, जास्त असे इकडून इकडून जरी केले की नाही असं तरी पण चालू शकते, पण भाजायचं चांगलं मस्त असं। कडक होत नाहीत, एकदम सॉफ्ट असे होतात। हे बघा असे जर हे आपण 5च पाडलेत ना, असे जास्त पाडले तरी पण चालते। असं चांगलं दाबून भाजून घ्यायचं। नाश्त्यासाठी, टिफिनसाठी, सकाळ सकाळी हमेशा काय होतं, काय करायचं असं प्रश्न पडतो, तर असं काहीतरी वेगवेगळं करायचं। पराठे वगैरे सगळ्या रेसिपी मी ह्याच्या अपलोड केलेल्या आहेत। मस्त बघा सगळ्या साईडून चांगलं भाजलेलं आहे। एकदम झटपट रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। तुम्ही असं बनवलं होतं का कधी, कमेंट करून सांगा। नसेल बनवलं तर ही रेसिपी एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।